तप पूर्ण व्हायला 12 वर्ष लागतात. आज तसंच एक तप पूर्ण झालंय. श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था अध्यक्षा राष्ट्रीय कीर्तनकार हभप सौ सुनीताताई आंधळे यांचा. मंडळी, संस्थेला यावर्षी 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच 12व्या वर्षी सुनीताताई आंधळे यांचं एक तपच पूर्ण झालेलं आहे. नाव घेते ऐका. भगवान श्री ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला गेले. पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेते वाचून अभिमन्यू रावाचं नाव घेते. तुम्हा सर्वांचा मान राखतो. रामकृष्ण हरी. गणरायाच्या हातात जास्वंदीची कळी, सुनीताचं नाव घेतो पूजेच्या वेळी. तर मंडळी, ही जी इमारत तुम्ही पाहत आहात, गृहप्रवेश तुम्ही जो पाहत आहात, तो गृहप्रवेश होतोय संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था आणि राष्ट्रीय कीर्तनकार हभप सौ सुनीताताई आंधळे आणि श्री अभिमन्यू महाराज आंधळे यांच्या संस्थेचा. मंडळी, या संस्थेला आता 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 13व्या वर्षात या संस्थेमध्ये 150 मुली या संप्रदायाची सेवा करण्यासाठी शिक्षण घेत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आतापर्यंत 900 मुली ह्या वारकरी शिक्षण घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था ही देवाची आळंदी या ठिकाणी आहे. सिद्धबेट देवाची आळंदी या ठिकाणी श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. राष्ट्रीय कीर्तनकार हभप सौ सुनीताताई आंधळे आणि अभिमन्यू महाराज आंधळे यांनी अथक परिश्रमातून ही इमारत तसेच ही शिक्षण संस्था साकारलेली आहे. साधारणतः 10,000 स्क्वेअर फूट इतकी प्रचंड मोठी जागा या इमारतीमध्ये आहे. मुलींसाठी अध्ययनासाठी सुसज्ज असे हॉल्स आहेत, रूम्स आहेत आणि त्याचबरोबर सांप्रदायिक शिक्षण घेत असताना आजच्या डिजिटल जमान्यामध्ये सर्व डिजिटल फॅसिलिटीज या शिक्षणाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या फॅसिलिटीज म्हणजे तुम्हाला काही प्रश्नपत्रिका हव्या असतील किंवा प्रश्नांवरची उत्तरं शोधायची असतील तर त्यासाठी सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब देखील आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संस्था मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. मुलींची शिक्षण संस्था असल्यामुळे या ठिकाणी सुरक्षा आणि शांतता ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी ही पूर्ण संस्था CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहे. म्हणजे कुठलाही गैरप्रकार आपल्या लगेच लक्षात येऊ शकतो. मंडळी, ज्या वेळेस एका विशिष्ट ठिकाणी अध्ययनासाठी पाठवतात त्यावेळेस काळजाचा तुकडाच जणू कुणाकडे दिला जातो. परंतु सुनीताताई आंधळे आणि अभिमन्यू आंधळे या दोघांनी त्या काळजाच्या तुकड्याला लेकराप्रमाणे सांभाळत आज ही वेल फुलवलेली आहे आणि या वेलीवर असे सुंदर फुलं आता लागलेले आहेत. मंडळी, सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे हे दोघेही जण महाराष्ट्रभर प्रचंड लोकप्रिय आहेत. सुनीताताई आंधळे या कीर्तन, भजन, प्रवचन, कथा या संपूर्ण प्रकारामध्ये परिपूर्ण आहेत, निपुण आहेत आणि त्या मुलाचं मार्गदर्शन हे या विद्यार्थिनींना लाभतं आहे. श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था जी सिद्धबेट आळंदी देवाची या ठिकाणी आहे, या ठिकाणी प्रवेशासाठी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर अवश्य संपर्क करू शकता.
धन्यवाद. तर हे आहे पत्र सुनीताताई अभिमन्यू आंधळे यांचं. त्या लिहित आहेत, स्वतः नमूद करते आहे, माझ्याबद्दल सर्वांना कल्पना आहे. माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. आतापर्यंत संस्थेमध्ये अनेक मुली आध्यात्मिक वारकरी शिक्षण घेऊन गेल्यात. आता पण संस्थेमध्ये मुली वारकरी शिक्षण घेत आहेत. मी स्वतः अनेक गरीब विद्यार्थिनींना सहकार्य करून त्यांचं शिक्षण केलेलं आहे. अनाथ मुलींना मोफत शिक्षण दिलेलं आहे. कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा समाज प्रबोधन, महिलांवर होणारे अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या अशा प्रकारे जनजागृती प्रचार प्रसार केला आहे. परंतु माझ्यावरती व वारकरी संप्रदायावर माझ्यामार्फत बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र चालू आहे. मी जी घटना लिहित आहे यामध्ये एकही शब्द खोटा निघाला तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण माझ्यानंतर अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये आणखी कोणत्या महाराजांचा बळी जायला नको. मला सेटलमेंट करण्यासाठी फार प्रयत्न चालू आहे. घडलेली घटना 3 जून 2025 सकाळी 7:55 एक व्यक्तीने आमच्या संस्थेचं गेट वाजवलं. कारण गेट बंद होतं. संस्थेमध्ये विद्यार्थिनी नसल्याकारणाने पार्किंगमध्ये कोणीही नव्हतं. मी स्वतः 29 मे रोजी कुलकर्णी हॉस्पिटलला 3 दिवस ॲडमिट होते. म्हणजे 29, 30, 31 मला डॉक्टरने बेड रेस्ट सांगितला होता. मी रात्री गोळ्या खाऊन निश्चितपणे झोपलेली होते. माझी आई सकाळी माझ्या मुलांना शाळेत जायचं होतं म्हणून डबा करण्यासाठी उठली होती. तेव्हा तिला खाली गेट वाजवण्याचा आवाज आला. म्हणून माझी आई खाली पार्किंगमध्ये आली. गेट उघडला. तो व्यक्ती 15 मिनटं गेटवर उभा होता. नंतर गेट उघडल्यानंतर तो माणूस म्हणाला, आंधळे महाराज घरी आहे का? आई म्हणाली, आहे पण झोपलेले आहे. काय काम आहे तुमचं? तो म्हटला, मी त्यांच्या गावचा आहे, त्यांना उठवा. आई म्हटली, थांबा बघते. प्रथम तो एकटाच गेटवर होता. परंतु आई वर आल्यानंतर त्याने गाडीचा ड्रायव्हर व एक युवती यांना बोलावून घेतला. आईने मला उठवलं. मी खाली आले. त्यांना बोलावून घेतलं. आईने मला उठवलं. मी खाली आले. त्यांना विचारलं, काय काम आहे? तो आम्ही दोघेजण गावाकडून पळून आलो आहोत. आज आळंदीमध्ये आमचं लग्न आहे. माझा मित्र नाना महाराज सोनवणे याने मंगल कार्यालय बुक केलेलं आहे असं तो सांगत होता. तेवढ्यात त्या मुलीचे घरचे लोक तिथं आले. मी स्वतः माझ्या 98 22 30 84 80 या नंबरवरनं 112ला कॉल केला. नंतर मला आळंदी पोलीस स्टेशनवरून फोन आला. कुठे यायचं, काय झालं? मी त्यांनाही घडलेला प्रकार सांगितला. ते म्हटले, आम्हाला यायला 10 ते 15 मिनटं लागेल. लोकेशन सांगत मी त्यांना लोकेशन सांगितलं. त्यांचा सारखा कॉल मला चालू होता. त्या पळून आलेल्या बाईच्या घरच्या त्या मुलीला शिव्या देत होते. तेवढ्यात पोलिसांची गाडी आली. एक पोलीस व जेंट्स पोलीस दोघांनी त्या युवतीला व त्या मुलाला गाडीत बसवलं आणि आळंदी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यांच्या पाठीमागे माझे पती अभिमन्यू आंधळे हे देखील पोलीस स्टेशनला गेले. स्टेशनवरून गेले असता माझ्या पतीला पोलीस म्हणाले, तुम्ही घरी जा. तुम्ही रीतसर 112ला कळवलं आहे. यामध्ये तुमचा काही रोल नाही. महाराज घरी आले त्यानंतर काय झालं याची आम्हाला कल्पना नाही. ही घटना 3 जून 2025 रोजी घडली आणि आता म्हणजे 8 जुलै 2025 रोजी आम्हाला कळालं की त्या मुलीने शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये आमचं नावसुद्धा दिलेलं आहे की आमच्या घरी त्या मुलीवर बलात्कार झाला. तिच्याबरोबर 10 लाख रुपये होते की काही दागिने होते. विचार करण्यासारखी घटना आहे. आळंदीमध्ये आपण सर्वच महाराज मंडळी किती काळजीपूर्वक संस्था चालवतो आहोत. माझे पूर्ण करिअर वारकरी संप्रदायासाठी, हिंदू धर्मासाठी मी दिलं आहे. माझ्या घरी ही घटना घडेल कशी? माझ्या घरी येण्याअगोदर ही युवती व मुलगा ड्रायव्हर MH 43 CC 7812 नंबरची गाडी घेऊन 2 दिवस फरार होते. मग आमच्या 30 दिवसांनी असं काय झालं की त्या युवतीने खोटा गुन्हा शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये केला. कारण त्या युवतीवर बलात्कार झाला असता तर आपले आळंदी पोलीस एवढे दक्ष आहेत की त्यांनी लगेच मेडिकल केलं असतं. त्यांनी घटनास्थळी काहीतरी आढळलं असतं. जेव्हाही आमच्यावरती आरोप केलेले आहेत ते पूर्ण खोटे आहेत. त्या मुलीचे आडनाव जरी आंधळे असलं, त्या मुलाचे आडनाव जरी आंधळे असलं तरी त्याच्याशी आमचे कोणतेही नाते नाही. फोन न करता तो आला. आमच्या घरी आलेला आहे. 3 जून रोजी माझी संस्था बंद होती. तो संस्थेच्या कामासाठी आला नव्हता. तो आमच्या घरी आलेला होता. त्यात कुठेही संस्थेचा नाव उल्लेख करू नये. खोटे आरोप करून कोणत्याही संस्थेला, वारकरी संप्रदायाला कलंक लावू नये. मी जर दोषी आढळले तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. सर्व चालक मालक संघटना, महाराज मंडळींना व केळगाव ग्रामस्थांना, आळंदी ग्रामस्थांना कळवण्याची नम्र विनंती आहे की मी ते सत्यासाठी लढणार आहे. अफवांवर, खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. न्यायदेवता मला योग्य न्याय देतील. सत्य समोर येईलच. पण मला वेळ द्या. माझी तब्येत बरी नसली तरी 15 दिवसांपूर्वीच माझ्या 4 महिन्याचा बाळ खराब झाल्यामुळे डिलिव्हरी झालेली आहे. परंतु मी मॅनेज होणार नाही. मी शेवटपर्यंत लढत राहील. योग्य वेळी मी स्वतः मीडियासमोर येईल. मला विश्वास आहे कोर्ट, न्यायालय योग्य न्याय देईल. तोपर्यंत कोणीही काहीही पाऊल उचलू नये.
माझ्या घरी माझी आई सतत आजारी असते, सासू सासरे वयस्कर आहे, मला छोटा मुलगा आहे, माझ्या संस्थेवर छोट्या छोट्या मुली आहेत. घरी संस्थेवर जाऊन जर कोणी त्यांना विनाकारण त्रास दिला व माझ्या कुटुंबाची सर्व जबाबदारी ती युवती व त्या सर्व नातेवाईकांवरती राहील. मला माहीत आहे अनेक शंका तुमच्या मनात असतील, तर थोडे दिवस थांबा, ते सत्य बाहेर येईल. विजय हा सत्याचाच होईल. केळगाव ग्रामस्थ, आळंदी ग्रामस्थ आतापर्यंत आम्हा सर्व महाराज मंडळींना सहकार्य केलेले आहे. यापुढेही सरकारने महिलांसाठी कायदे कडक केले, परंतु खोटे लोक याचा गैरफायदा घेतात. मी पण एक महिला आहे, असा गैरफायदा जर कोणी घेत असेल तर अशा लोकांना कडक शिक्षा व्हावी. मला माहिती आहे आळंदीमध्ये कोणती घटना घडली की सर्व महाराज मंडळी घाबरून जातात, परंतु यावेळी तुमचा अत्यंत विश्वास राहू द्या. मी लढणार आहे, कारण साक्षात ज्ञानोबारायांची कृपा माझ्यावरती आहे. रामकृष्ण हरी, अशा आशयाचं एक पत्र त्यांनी प्रसारित केलेलं आहे. मी सुनीता अभिमन्यू आंधळे अशा आशयाचं पत्र त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. याचबरोबर त्यांचे काही कीर्तनं देखील आपल्या चॅनलवरती आहेत. त्या कीर्तनांच्या माध्यमातून देखील काही गोष्टी सांगत आहेत. बघूयात त्या काय म्हणत आहेत.